विरोधकाला हरवत मी पण निवडून येऊ शकतो. विरोधकाला हरवत मी पण निवडून येऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी ताटामध्ये सोबत जेवू शकतो. आणि शोधून काढू भ्रष्टाचारी फाईल यांची आता. आणि कैदेमध्ये नेत्यालाही नेता ठेवू शकतो. आणि जाता येता सर्व संपली नाती आपली सारी. अनपुनाच्या पेशावरती मी पण जाऊ शकतो. आणि विरोधकाला मी पण हरवत निवडून येऊ शकतो. दुसऱ्या दिवशी ताटामध्ये सोबत जेवू शकतो. आणि धनुष्य पंजा घड्याळ इंजिन कमळालाही सोबत. धनुष्य पंजा घड्याळ इंजिन कमळालाही सोबत. सत्तेमध्ये भागीदारी थोडी देऊ शकतो. आणि 2-4 तर मंत्री संत्री खिशात माझ्या असती. 2-4 तर संत्री मंत्री खिशात माझ्या असती. देशी दारू उद्घाटनाला मी पण नेऊ शकतो. आणि दुसऱ्या दिवशी ताटामध्ये सोबत जेवू शकतो. छोट्या भराची छोटी गझल ह्या ठिकाणी सादर करतो की नव्हते काही सोबत माझ्या जगणे सुंदर झाले. दादा, नव्हते काही सोबत माझ्या जगणे सुंदर झाले. मी दुसऱ्यांना हसवत गेलो हसणे सुंदर झाले. आणि प्रेमाचा तो गाव शोधला हरलो तिच्यासाठी. आणि हरवून गेलो मीच स्वतःला हरणे सुंदर झाले. आणि कामावरूनी मला यायला थोडा उशीर झाला. म्हणून लेक ती अबोल झाली रुसणी सुंदर झाली. आणि गोकुळात या प्रावन झाली श्रावण झाली माती. राधेमध्ये मोहन दिसला बघणी सुंदर झाली. आणि घरच्यांसाठी देह झिजवला उरलो नाही मागे. आणि मी मेल्यावर होते चर्चा मरणे सुंदर झाले. मी मेल्यावर होते चर्चा मरणे सुंदर झाले. मरणे सुंदर झाले. यानंतर मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे. सर्वांना नमस्कार. मी जे बोलणार होतो दादांविषयी ते अगोदरच गिरीश सरांनी त्यांचं वर्णन केलं आहे. मी अशोक ढेपरे सर. आणि ज्या काही गोष्टी असतात साहित्याविषयीची व्याख्यान मालिका ते त्यांच्या गावात चालवतात. दादांचा खूप गाढा अभ्यास आहे. हे सर्वजण तुम्ही अनेक वर्षापासून बरोबर आहात. पण आम्ही आमच्या घरातलाच माणूस हा कसं आपल्या घरातलं कौतुक दुसऱ्याला सांगण्यापेक्षा जेव्हा महाराष्ट्रातून हे कौतुक आलं हा माझा हृदय भरून आलं. आणि म्हणून मला त्यांच्याविषयी बोलायच्या अगोदरच संयोजकांनी त्यांना आवर्जून बोलवलं आहे. पुढे कवी भरपूर बसलेले या ठिकाणी. अरे पण कवी ज्या बरोबर दादांचा जो भाग आहे हा पुढं दादा कधीही स्वतःहून पुढे येणार नाही. दादांनी अनेकांना पुढे केले. आत्तापर्यंत सांगत होते दादांचा मला फोन आला, दादांनी मला बोलवलं. मी घरातलंच असल्यामुळं मी मागच्या दाराने आलेलो आहे. तसं काही नाही. बाकीच्यांना बोलवण्यामध्ये दादा पुढाकार असतो. असो काय हरकत नाही. मी माझी जी मांडलेली कल्पना ती सांगतो. प्रेमाचा धर्म नाव आहे. प्रेमाचा धर्म. धर्म आपल्याला जन्माने मिळतो. धर्म आपल्याला जन्माने मिळतो पण प्रेम आपल्याला कर्माने मिळतं. अरे धर्म आपल्याला जन्माने मिळतो पण प्रेम आपल्याला कर्माने मिळतं. मग प्रेमालाच आपण आपला धर्म बनवला तर, पण प्रेमालाच आपण आपला धर्म बनवला तर, आयुष्यात प्रेम मिळवायचं तर, आयुष्यात प्रेम मिळवायचं तर आयुष्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आयुष्यात प्रेम मिळवायचं असेल तर आयुष्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आणि आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर
प्रेम हे आपण करता आलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. असं एक प्रेमाच्या विषयी गाणलं. दुसरं जीवनातलं फूल, अशी एक मी कविता मांडली होती. आयुष्यात सर्वात सुंदर प्रतीक म्हणजे फूल. आपल्याला त्याच्यासारखं बहरत राहायला हवं. असं मन चैतन्याने भरून टाकता यायला हवं. चराचरावर गंध उधळता यायला हवा. हे ज्याला सहजपणे जमलं त्याला आयुष्य सर्वार्थाने जगता आलं. हेच मला तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगता आलो. धन्यवाद. ऐकतील पण ऐकणार थोडे हाय अजून हा माईक बंद झाला पाय. स्पीकर बंद झाले. फीडबॅक हॅलो. दुसऱ्याला आपल्या मांडवात नाचायसाठी मांडव घालायचा आणि आपणच नाचायचा, असं आज माझी अवस्था झाली. अजून आपल्याला खरं तर प्रशांत दादाला ऐकायचं आहे. आणि इथं दादा, तुमची दादागिरी व्हायला पाहिजे, तर माझी दादागिरी चालू आहे असं वाटायला लागलं. मी आपला आग्रह असतो, खरं तर मला वेळेअभावी मला वाटत नव्हतं ते का आपण इथं लावणी म्हटली पाहिजे. मला आवड जरूर आहे, परंतु वेळेच्या बंधनामुळं. पण नाविलाज आहे, आपल्या सर्वांचा आग्रह आहे. मी अशी लावणी गाणार आहे की प्रियकर आणि प्रेयसी एका आड रानामध्ये पाऊल वाटेने एकमेकाला भेटतात आणि ते भेटल्यानंतर त्यांचं तनामनाचं जे त्यांच्या भावना त्या शब्दातून व्यक्त करतात, ती लावणी आपल्याला मी या ठिकाणी सादर करणार आहे. तुझ्या रूपाला पाहून रान बाबूळ लाजली, तुझ्या रूपाला पाहून रान बाबूळ लाजली, असं तो तिला अगोदर म्हणाला. तुझ्या रूपाला पाहून रान बाबूळ लाजली, तिची तुझी भेट होता फुलं हळदी सांगली. उंच उसाच्या फडात तुला साजन भेटला, उंच उसाच्या फडात तुला साजन भेटला. तुझं लावण्य पाहण्या तुरा उसाचा झुकला, तुझं लावण्य पाहण्या तुरा उसाचा झुकला. त्याच्यावर ती उत्तर देते, असेल कोठे रुदला काटा माझ्या तळपायात, लाडी गोडीन तुम्ही फिरवता पाठीवरती हात. याचा बोबाटा होईल उद्या, मला लवकर घराकडे जाऊ द्या. अहो हो सजना दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. कसा वाटते काट मला लागला, कसा वाटते काट मला लागला. कसे पोटून तुम्ही तिथं धावला, कसा वाटते काट मला लागला. कसे पोटून तुम्ही तिथं धावला. आहे तसाची काटा तिथं राहू द्या, आहे तसाची काटा तिथं राहू द्या. आणि मला लंगडात घराकडे जाऊ द्या. अहो हो सजना दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवाना जाऊ द्या, सोडा
जाऊ द्या. तिन्ही सांगाची वेळ अशी बाबडी, तिन्ही सांगाची वेळ अशी बाबडी, तिथं शेजारी नंदेची झोपडी. तिन्ही सांगाची वेळ अशी बाबडी, तिथं शेजारी नंदेची झोपडी. आहे तसंच येणं जाणं राहू द्या, आहे तसंच येणं जाणं राहू द्या, आणि मला आपरून घराकडे जाऊ द्या. अहो हो सजना, दुर्वाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दुर्वाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. टाळ्या. सगळ्या रसिकांच्या वतीने मी नमस्कार केला. छंद घोटाळती ओठी राचर भिंगली, त्याच्या साध्या ओळी सुद्धा झपाटती भारी. अतिशय सुंदर मजा आली. हे सगळं संमेलन संस्मरणीय झालं असं मला वाटतं. दादा नमस्कार. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे साहित्य संमेलनाचे कार्यक्रम असतात तिथे तुमच्या आमच्या महाराष्ट्राची युवा कवी पैशांची उधळण करतात. ज्यांची कविता त्यांना आवडती ते रोखीचे रकमेचे भागीदार आहेत. म्हणून या त्या लावणीवर हे सर्व फिदा झाले. म्हणून त्यांच्या वतीने 101 रुपयाचं बक्षीस मला माणिकरावांनी दिलेलं आहे. दादांनी तो स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माणिकरावांना विनंती आहे की दादा नाही 101 रुपये घेतले पाहिजे असं मला वाटतं. ते बक्षीस आहे आणि स्थान आहे. दादा तुम्ही द्या त्यांना पैसे. टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अतिशय बहारदार आणि सुंदर लाव. एकच गोष्ट फक्त सांगायची आहे की दादांनी लावणी सादर केली. ते ज्या अकोलखास गल्लीत राहत होते, मीही त्याच गल्लीतला माणूस आहे की रहिवासी आहे. राम उगावकर शेवंत आली हे जे ते लावणी आहे ना, तर ते गीतकार राम उगावकर अकोलखास गल्लीतले आणि दादाही त्याच गल्लीतले. म्हणून मला वाटतं की लावणीचा पात जरा जास्त खुलला. यापुढे दादांना ऐकायचंय, त्यांच्या आईच्या कविता ऐकायच्या. आता प्रशांत संदीप सरांना द्या ना एक कविता. जगताप सरांना. हॅलो हॅलो जी संदीप, एक कविता हो सर म्हणा. हो सर एक कविता नाही माझ्या. संदीपला विनंती करतो, तुम्ही पुढे येऊ. बहिणीच्या लग्नाची शिडी बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. नवरी वाटा लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टी व्हीवर, तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. लहानगी बहीणही होते कावरी बावरी. हातातल्या पुस्तकात मीही खुपसतो मान. कित्येक वेळ भिजत राहतं पुस्तकाचं एकच पान, पुस्तकाचं एकच पान. शिवाजी दादा 100 रुपये आले, 400 बाकी आहेत.